पद्धतीचा त्याला पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तिथे डॉट चेंडू. पहिला चेंडू पाहिला. अगदी सुरुवातीचा पहिला सामना त्यांचा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. तिथे एक धाव पूर्ण. अगदी जर आपण त्यांची फलंदाजी पाहिली तर अगदी मोठे फलंदाज, परंतु हवा जर पाहिली तर अगदी लेफ्ट हँड बॅटरला सपोर्ट करते. अगदी जर तुम्ही इथे प्रॉपर टायमिंग केलं तर चेंडू मात्र अगदी सीमा पार जाईल, यात काही शंका नाही. वाऱ्याची मदत. आणि स्ट्राईकवर असतील आता दादा पाटील. अगदी स्ट्रॉंग मैदानात धूळ उडताना आपल्याला पाहायला मिळते जरूर. आणि स्ट्राईकवर असतील ते दादा पाटील. रिवर्सचा फटका. चेंडू करेल गॅपमधून ट्रॅव्हल. सीमा पार चौकार. अगदी अनोख्या शैलीमध्ये आमचे पंच अशोक डिगे आम्हाला कळवत आहेत. आणि दादा पाटील यांनी जरूर ओळखलं होतं. त्यांना माहिती आहे हवेची दिशा आणि त्याच अनुकूल अद्भुत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि टायमिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत 4 धावेसाठी. दादा पाटील मात्र अगदी सामना लवकर संपवण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. यानंतरचा चेंडू दत्ता यांचा दादा पाटील यांच्यासाठी. स्ट्राईकवर दादा पाटील. पुन्हा उंचावून मारण्याचा फटका. तिथे पॉइंटच्या खेळाडूकडून चूक. अगदी मोठा गळाला मासा लागणार होता परंतु हुकला. अगदी जीवनदान. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने फक्त उंची गाठली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु झेल मात्र धरणीला दान. आणि दादा पाटील अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळताना आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळतात. अगदी पूल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी पहिला चांगल्या पद्धतीचा चेंडू. चैतन्य मात्र आपल्याला अगदी लयमध्ये पाहायला मिळत नाहीत. कुठेतरी थोडस दडपण पाहायला मिळते त्यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटकाची समाप्ती आमचे पंच कळवतात. 6 धावसंख्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6. पॉवर प्लेचं षटक अगदी शांत पद्धतीने पाहायला मिळालं आपल्याला. एक चौकार दादा पाटील यांच्या बॅटमधून. त्यानंतर विकेटचा चान्स देखील तिथे गोलंदाजाने बनवला होता परंतु झेल मात्र सुटला. आणि चैतन्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अगदी ते पॉवरचा वापर करताना परंतु टायमिंग मात्र प्रॉपर होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि यानंतरचा सामन्याचा टॉस असेल SK फायटर विरुद्ध कामत. तर टॉससाठी आपण दोन्ही संघाचे संघनायक. आणि स्ट्राईकवर आता दादा पाटील. अगदी मोठे आयकॉन खेळाडू. सुरुवातीला जर तुम्ही टायमिंगवर भर दिला तर इथे फलंदाजीसाठी ही खेळपट्टी अगदी चांगली. अगदी पॉवर. दादा पाटील यांच्या मनगटी फटके आपल्याला पाहायला जरूर मिळतील परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली. नवीन गोलंदाज काका. आणि पहिला चेंडू वाईड. अगदी चांगल्या शैलीमध्ये आम्हाला पंच दाखवत आहेत. वाईड. अशोक डगे
एक चांगल्या पद्धतीचे खेळाडू आणि त्यानंतर अंपायरिंग सुद्धा अगदी अनोख्या शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा शॉर्ट टम्पिंगचा फटका मारण्याचा प्रयत्न, पंच मात्र तिथे थोडीशी शहानिशा करत होते आणि इलिगल डिलिव्हरी. पाटील सुद्धा अगदी पॉवरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे टायमिंगवर दोन्ही फलंदाज मात्र भर देताना आपल्याला जरूर पाहायला मिळत नाहीत. अगदी मोठे फटके त्यांना हवे आहेत, परंतु इथे डॉट चेंडू देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. रिव्हर्सचा फटका होता जरूर, परंतु तिथे विकेट किपरच्या बागी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळवण्यात यश. सामना अगदी पाहिलं तर तसा इथे धावसंख्या पाहिली तर अगदी कमी, परंतु फलंदाजी जर आपण पाहिली तर अगदी पुअर हलक्या पद्धतीची आपल्याला फलंदाजी अद्याप पाहायला मिळाली. सुरुवातीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दादा पाटील यांनी जरूर एक चौकार मारला होता, परंतु तिथून मात्र त्यांना सुद्धा सूर सापडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि आता स्ट्रायकवर असतील ते चैतन्य. आणि गोलंदाजीसाठी उपस्थित असतील ते काकासू. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र तिथे फेल. अगदी